आखाती देशाच्या युद्धामुळे पाहिले तर आता तेल उत्पादक शेतकरी असेल, तेल उत्पादक जे व्यापारी असेल, आता त्याच्यावर परिणाम पडलेला आहे. सध्या पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत आणि दिवसांदिवस पाहिले तर तेलाचे जे भाव आहेत गगनाला वाढलेले आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी आता 100 200 रुपयाची वाढ झालेली आहे. माझ्यासोबत आहे तर तेल व्यापारी शांतीलालजी जैन आहेत. आपण त्यांची संवाद साधू. सर, काय सांगाल, आता तेलाचे दिवसांदिवस भाव वाढत चाललेले आहे, कुठतरी वाटतं की या युद्धाचा फटका बसतोय? 100% युद्धामुळेच हे भाव वाढ होत चाललेली. कारण आपल्याकडं पाम तेल 100% पूर्ण बाहेरूनच येतं आहे. सूर्यफूल तेलसुद्धा बाहेरूनच येतं आहे. तर त्यामुळं ते तेल येणं थांबलं आहे. त्यामुळं ही भाववाढ झालेली आहे. जवळपास आता हे 150 ते 200 रुपये डब्बा, 15 किलोच्या डब्यामागं 150 ते 200 रुपये जास्त गिरायकांना मोजावे लागतात. आता पाहिलं तर सर, याचा फक्त फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. सर्वसामान्यांना सगळ्यांनाच हा फटका बसतोय. सर्वसामान्य, कारण तेल तर हे प्रत्येकालाच लागतं. लहान म्हणजे झोपडीपासून महिलापर्यंत तेल तर सगळ्यांनाच लागतं. ह्याचा फटका सगळ्यांनाच बसतोय ना. सध्या पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत, पाडवा आहे, अमुक सण आहेत. आता पाडवा आहे, ईद आहे, सगळे आता हे सगळे सणासुदी, लगनसराई आहे, हे सगळे सणासुदीचे दिवस आहेत. पण हा फटका सगळं, त्यामुळं हा सर्वसामान्य लोक म्हणजे जनतेवर हा बोजा आहे. सध्या पाहिलं तर सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये पाहिलं तर 5,000 रुपये सोयाबीन विकली जाते. सोयाबीन बी आणि तेल ह्याचा फार संबंध येत नाही. कारण कसं आहे, सोयाबीनमध्ये तेल निघतंयच, क्विंटलला 12 ते 14 15 किलो निघतंय. जसं शेंगदाण्यामध्ये तेल निघतं 50-55 किलो निघतंय. तर त्यामुळं त्याचा तरी तेल म्हणजे शेंगदाण्याचा तेलाचा तरी तसा हे होतो. पण सोयाबीनचा आणि तेलाचा फार काही संबंध येत नाही. सोयाबीन हे DOCवर अवलंबून आहे. जर DOCचे भाव वाढले तर सोयाबीनचे भाव वाढतात. तेलामुळं त्याच्यात फार फरक पडत नाही, कारण त्याच्यात 12 ते 14 किलोच फक्त तेल निघतंय. आता सध्या पाहिलं तर ज्या गॅस आहे, गॅसचे देखील भाव वाढले, तर गॅसचा तुटवडा देखील आता दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. आता कारण हे गॅस वगैरे जे वाढलेले आहेत, आता समजा आता हॉटेलला बऱ्याच ठिकाणी आता हॉटेलमध्ये गॅस वगैरे सगळं हे म्हणजे वापर बंद झाल्यास जमा आहे. अनेक व्यापारी जे हॉटेल मालक आहेत, त्यांनी हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत ना. असे बरेचसे आता हॉटेलवाल्यांनी हॉटेल बंद हे केलेले आहेत. आता साऊथ इंडियन जिथं आहे, कारण ह्याने म्हणजे इडली वगैरे डोसा ह्याला जास्तीत जास्त गॅस लागतो, त्याच्यामुळे त्यांनी ते हॉटेल बंद केलेले आहेत. मग आता ते सँडविच वगैरे जे जिथं ते गॅसचा उपयोग जास्त लागत नाही, अशा टीमकडे ते वळलेले आहेत. पण मग आता ह्याचा फटका आता खरंच सामान्य बसतो. आता काय केलं म्हणजे सरकारनं एकीकडे सांगतंय की भाव वाढले जाणार नाही, तर दुसरीकडे पाहिले तर दिवसांदिवस भाव वाढतात. आता ह्याच्यात सरकार काय करू शकणार? सरकारला युद्ध थांबलं पाहिजे. युद्ध थांबलं पाहिजे. याच्यासाठी युद्ध थांबणंच गरजेचं आहे. युद्ध थांबल्याशिवाय हे भाव कंट्रोल होणार नाही. मग युद्ध थांबल्यानंतर ते तेल यायला पूर्ण सुरुवात होईल, त्यानंतर हे होईल. कारण आपल्याकडे आता हॉटेलला मॅक्झिमम बऱ्याचशा हॉटेलमध्ये आता पाम तेलच आपल्याकडं लागतो. कारण पाम तेल असं आहे की ज्याच्या वस्तूचा वास येत नाही किंवा वस्तू टिकते, खराब होत नाही, त्यामुळे सर्रास पामचाच वापर होतो. तर आता पाम तेल येणंच, कारण जिकून पाम येतं आहे तिथूनच त्याच साईडला युद्ध हे जास्त चालू आहेत. त्यामुळं हा फटका तर नागरिकांना, जनतेला आहेच हा फटका. तर त्याच्यामध्ये युद्ध थांबलं पाहिजे. युद्ध 100% थांबलंच पाहिजे. युद्ध तर हे होते व्यापारी संत जे त्यांच्या म्हणणं आहे की जोपर्यंत युद्ध थांबत नाही, तसं ते दिवसांदिवस जे तेलाचे भाव वाढणारच आहेत. कॅमेरापासून युकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV MRT, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.